पुढे बघूयात मुंबईत गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा मुक्त होण्याचे जे प्रमाण आहे ते मागील 24 तासात 13,702 आपण जर पाहिलं नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 6 जणांचा मृत्यू झालाय। बुधवारच्या तुलनेत ही संख्या जवळपास 3,000 कमी असली तरी अजूनही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने कोरोनाचा धोका मुंबईकरांना कायम आहे आणि त्यामुळे योग्य काळजी घेऊन नियम पाळणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 राज्यांमधील विविध मुख्यमंत्र्यांशी झालेल्या कोरोनाबाबतच्या मंथनाबद्दल आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत त्या राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे गैरहजर होते, मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला हजेरी लावली आणि राज्याचं प्रतिनिधित्व केलं। यावेळी पंतप्रधानांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या, तर राज्याला आवश्यक ते लसींचे डोस पुरवण्याबाबतही त्यांनी भाष्य केलंय। राज्याचं रुग्णांचं ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवावं असं मोदी म्हणाले। ओमिक्रॉन वेरिएंट सामान्य जन को संक्रमित कर रहा है। अमेरिका जैसे देश में एक दिन में 14 लाख तक नए केसेस सामने आए हैं। भारत में हमारे वैज्ञानिक और हेल्थ एक्सपर्ट्स हर स्थिति और आंकड़ों का लगातार अध्ययन कर रहे हैं। ये बात साफ है, हमें सतर्क रहना है, सावधान रहना है, लेकिन पैनिक की स्थिति न आए इसका भी हमें ध्यान रखना ही होगा। साथियों, दुनिया के अधिकतर एक्सपर्ट्स का कहना है कि वेरिएंट चाहे कोई भी हो, कोरोना से लड़ने का सबसे कारगर हथियार वैक्सीन ही है। भारत में बनी वैक्सीन तो दुनिया भर में अपनी श्रेष्ठता सिद्ध कर रही है। ये हर भारतीय के लिए गर्व का विषय है कि आज भारत लगभग 92% वयस्क जनसंख्या को पहली डोज दे चुका है। देश में दूसरी डोज की कवरेज में भी 70% के आसपास पहुंच चुके हैं। लोकल कंटेनमेंट पर ज्यादा फोकस करना बेहतर होगा। जहां से ज्यादा केस आ रहे हैं, जहां ज्यादा से ज्यादा और तेजी से टेस्टिंग हो, ये सुनिश्चित करना भी आवश्यक है। इसके अलावा हमें यह भी सुनिश्चित करना होगा कि होम आइसोलेशन में ही ज्यादा से ज्यादा ट्रीटमेंट हो सके। इसके लिए होम आइसोलेशन से जुड़ी गाइडलाइंस को, प्रोटोकॉल को, उसे फॉलो करना और स्थितियों के अनुसार इंप्रूवाइज करना भी बहुत जरूरी है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली। प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला स्वतः न जाता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवलं होतं, मात्र बैठकीमध्ये राजेश टोपे यांना बोलण्याची संधीच न मिळाल्याने त्यावरून आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। पंतप्रधानांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील कोरोनाच्या स्थितीविषयी भूमिका मांडली, तसंच कोरोना संदर्भातल्या आपल्या मागण्या देखील त्यांनी पंतप्रधानांसमोर ठेवल्या। मात्र यावेळी महाराष्ट्राच्या मागण्या मात्र राजेश टोपेंना पंतप्रधानांसमोर प्रत्यक्ष बोलून ठेवता आल्या नाहीत। निश्चित प्रकारे त्या ठिकाणी लेखी स्वरूपातही केलेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी स्वतःही उपस्थित होतो। ते स्वतः आम्ही बसलेले असताना सगळे त्यांनी पाहिलेलं सुद्धा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवलेल्या सुद्धा आहेत आणि ॲडव्हान्समध्ये सुद्धा कळवलेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आपली बाजू जी आहे ती आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे
त्यांचा PM चा प्रोटोकॉल असेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा निर्णय त्या ठिकाणी जो काही आहे, कुणाला बोलायचं कुणाला बोलू द्यायचं, हा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. मुख्यमंत्र्यांनाच बोलू द्यावं अशा पद्धतीनं त्यांनी ठरवल्यामुळे आम्ही ती बाजू आम्ही आमच्या पद्धतीनं लेखी स्वरूपात मांडली.